नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण डिटॉक्स युअर थॉट्स या पुस्तकाचा पहिला भाग पाहिला होता. आजच्या या भागात आपण उरलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक मुद्दा तुमचे विचार आणि तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. मुद्दा 2. प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. आपलं मन कधीकधी आपल्यालाच फसवतं. भीती, राग, असुरक्षितता किंवा जुन्या अनुभवांमुळे अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात. पण प्रत्येक विचार हा सत्य नसतो. विचार येणं स्वाभाविक आहे, पण कोणत्या विचाराला महत्त्व द्यायचं हा निर्णय आपल्या हातात असतो. मुद्दा 3. स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. दिवसभरात आपण स्वतःशी सर्वात जास्त बोलत असतो. जर आपण स्वतःलाच सतत कमी लेखत राहिलो तर आत्मविश्वास कधीच वाढणार नाही. त्याऐवजी स्वतःला सांगा, मी शिकत आहे, मी रोज थोडा थोडा सुधारत आहे, मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवतो. हे छोटे बदल मोठा फरक घडवतात. मुद्दा 4. भूतकाळाला सोडा. आपण अनेकदा जुन्या चुका पुन्हा पुन्हा आठवत राहतो, पण भूतकाळ बदलता येत नाही. तो फक्त आपल्याला शिकवतो. म्हणून चुका विसरू नका, पण त्यांचं ओझं मात्र कायम मनात ठेवू नका. मुद्दा 5. मनाचा डिटॉक्स कसा कराल. दररोज फक्त 10 मिनिटे शांत बसा किंवा ध्यान करा. सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. रोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. चांगली पुस्तक वाचा, सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करा. मित्रांनो, मन हे बागेसारखं असतं. ज्या बिया आपण पेरतो त्याच फुलतात. जर नकारात्मक विचारांची बी पेरली तर चिंता आणि भीती वाढेल, पण जर सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि कृतज्ञता पेरली तर आनंद, यश आणि शांतता नक्कीच मिळेल. आजपासून एक निर्णय घ्या, मनातील नकारात्मक विचारांचा डिटॉक्स करायचा आणि प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, कारण कदाचित आज त्यांनाही या सकारात्मक संदेशाची गरज असेल. अशाच प्रेरणादायी, आत्मविकास आणि यशाच्या गोष्टी मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत सकारात्मक विचार करा, आनंदी रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नमस्कार.